बुलेटिनची सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं. क्या यही है अच्छे दिन, असा सवाल कॉमेडियन कपिल शर्मानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरद्वारे विचारलाय. मुंबईमध्ये ऑफिससाठी लाच द्यावी लागल्यानं कपिल संतप्त झाला आणि बीएमसीच्या एका अधिकाऱ्याला 5 लाखाची लाच दिल्याचा आरोप जो आहे तो कपिलनं केलाय. दरम्यान त्यानं या ट्विटमध्ये बीएमसीच्या अधिकाऱ्याचं नाव लिहिलं नाहीये. तर एक मोठी बातमी, कॉमेडियन कपिल शर्मानं ट्विटरद्वारे मोदींना हेच का अच्छे दिन असा सवाल केलाय. एका ट्विटमध्ये त्यानं गेल्या वर्षात पाच वर्षात इन्कम टॅक्ससाठी 5 करोड रुपये भरले आणि या व्यतिरिक्त मुंबईतल्या ऑफिससाठी बीएमसीला 5 लाखाची लाच द्यावी लागते असं म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यानं हेच का अच्छे दिन असा सवाल जो आहे तो मोदींना विचारलाय. एकंदरीत सिस्टीमवर त्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी वेदश्री तामाणे. वेदश्री, भ्रष्टाचाराचा सामना जो आहे तो कपिल शर्माला करावा लागला आणि ट्विटरद्वारे त्यानं ही तक्रार जी आहे ती मांडली आहे, मोदींकडे मांडली आणि एका बीएमसी अधिकाऱ्याला 5 लाखांची लाच द्यावी लागल्याचं त्यानं म्हटलंय. धक्कादायक विधान आहे, काय सांगशील? आपण एरवी सुद्धा बघतो की सामान्य नागरिक जे आहेत त्यांना या भ्रष्टाचाराचा सामना करायला लागतो. पण आता एक कपिल शर्मा जो अतिशय म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, त्याने ही प्रकार जो आहे की त्याच्याकडे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी 5 लाखाची लाच मागितली, हे प्रकार उघड केले. हे प्रकार कुठेतरी खूप जाऊन पुढे गंभीर होऊ शकतं. कारण कपिल शर्मा एक तर प्रसिद्ध आहे, त्याचं खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून तो 15 कोटींचा आयकर भरतोय. अशी सगळी परिस्थिती असताना त्याला स्वतःच्या कार्यालयासाठी जर एखाद्या अधिकाऱ्याने 5 लाखाची लाच मागितली तर हा खरंच खूप मोठा प्रकार आहे. या सगळ्या प्रकारामुळे की भारतामध्ये राहायचं कसे असे सुद्धा सवाल त्याने उपस्थित केलेत. मोदी सरकार जे आपलं आहे, जे नेहमी म्हणतं की अच्छे दिन आने वाले हे अच्छे दिन आएंगे, या जर कलाकारांना सुद्धा अशी परिस्थितीला सामना करायला लागत असेल तर मग लोकांनी जगायचं कसं असा सवाल सुद्धा तो उपस्थित करतोय. वेदश्री, पण ही लाच जी आहे ती कोणी मागितली याबद्दल मात्र त्यानं स्पष्टीकरण केलं नाहीये, काय सांगशील? यावरती मुंबई महानगरपालिकेने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कपिल शर्माला विनंती केली आहे की त्यांनी जे हे सगळं प्रकरण उघड केलं आहे त्याच्याकडे लाच मागितली आहे, त्याने त्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं. या पूर्ण प्रकारावरती नक्की काहीतरी कार्यवाही केली जाईल. तर कपिल शर्मानी अद्याप तरी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाहीये, पण आणि तो सांगणार आहे की नाही हेही अद्याप उघड केलेलं नाहीये. वेदश्री, काय वाटतं कपिलच्या तक्रारीला मोदी सरकार गंभीरतेनं घेईल का? कारण ट्विटरद्वारे त्यानं ही जी तक्रार मोदींकडे केली आहे त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईट भक्ती हे अतिशय म्हणजे उपयुक्त साधन आहे. त्याच्यावरून आपण कुठलीही छोट्यातली छोटी किंवा मोठीतली मोठी गोष्ट ही सामान्य जनांपर्यंत पोहोचवू शकतो. कपिल शर्मासारख्या प्रसिद्ध व्यक्तीने जर असं एखादं विधान ट्विटरवरती केलं असेल तर त्याचा नक्की परिणाम होऊ शकतो आणि ह्याची दखल मला कुठेतरी असं वाटतं की मोदी सरकारला घ्यायलाच लागेल. कारण कपिल शर्मा ही अशी एक व्यक्ती आहे जिचे असंख्य फॉलोअर्स आहेत, लाखो करोडो फॉलोअर्स आहेत आणि प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीची दखल ही घेतलीच असणार की कपिल शर्माला 5 लाखांची लाच जी आहे ती मागितली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टीची दखल ही मोदी सरकारला घ्यावीच लागेल. नक्कीच, धन्यवाद वेदश्री या संपूर्ण माहितीबद्दल. तर कपिल शर्माच्या या तक्रारीची दखल मोदी सरकार घेतं का हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण भ्रष्टाचाराचा सामना जो आहे तो कॉमेडियन किंग कपिल शर्माला करावा लागलाय आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यानं 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप जो आहे तो कपिलनं ट्विटरद्वारे केलाय. मात्र या संदर्भात त्यानं कुठल्याही अधिकाऱ्याचं नाव जे आहे ते समोर आणलं नाहीये. एकंदरीत सिस्टीमवर पण त्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करून त्यानं हेच का अच्छे दिन असा सवाल जो आहे तो कॉमेडियन कपिल किंग यानं उपस्थित केलाय. गेल्या 5 वर्षात इन्कम टॅक्ससाठी 15 करोड रुपये भरलेत, पण या व्यतिरिक्त देखील मुंबईत जे ऑफिस बनवायचे त्यासाठी बीएमसीला 5 लाखांची लाच द्यावी लागते असं त्यानं म्हटलं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यानं हेच का अच्छे दिन असा सवाल जो आहे तो मोदी सरकारला उपस्थित केलाय. मुंबईतल्या ऑफिससाठी जी कागदपत्र लागतात त्यासाठी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना लाच मागितल्याचा आरोप जो आहे तो कपिलनं केलाय. 5 लाखांची लाच मागितल्याचं त्यानं म्हटलंय, पण या संदर्भात कुठलंही नाव जे आहे ते त्यानं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे एकंदरीत त्याच्या या ट्विट नंतर अनेक चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे कपिलच्या तक्रारीला आता मोदी सरकार किती गंभीरतेनं घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.